नवरा बायकोचं प्रेम प्रत्येक नवऱ्याने बघितलंच पाहिजे ही गोष्ट. मित्रांनो, या जगात नाती अनेक असतात, पण त्या सगळ्यांमध्ये जे नातं सर्वात पवित्र, सर्वात खोल आणि काळाच्या कसोटीवर टिकून राहणारं असतं, ते म्हणजे नवरा बायकोचं नातं. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्रमैत्रिणी सगळी नाती आयुष्याच्या एखाद्या टप्प्यापर्यंत सोबत असतात, पण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जे दोन जीव एकमेकांच्या सावलीसारखे सोबत राहतात, ते म्हणजे पती आणि पत्नी. म्हणूनच आज मी तुम्हाला एका अशाच प्रेमकथेची गोष्ट सांगणार आहे, जी ऐकताना कदाचित डोळे पाणावतील, मन हेलावेल आणि प्रेमाचा खरा अर्थ काय असतो याची जाणीव होईल. ही गोष्ट आहे माझी आणि माझ्या बायकोची. आज मागे वळून पाहताना वाटतं, आयुष्याने मला जे काही दिलं ते फारसं नव्हतं, पण जे हिरावून घेतलं त्याने मला माणूस बनवलं. 3 वर्षांपूर्वीपर्यंत माझ्या आयुष्यात सगळं जणू सुरळीत चालू आहे असं मला वाटायचं. मी माझ्या बायकोला प्रेमाने कधी काळे, कधी वेडे म्हणायचो. बाहेरून पाहिलं तर मी एक कडक, रागीट, उद्धट नवरा होतो. मला वाटायचं, जास्त प्रेम दाखवलं की बायको डोक्यावर बसते. म्हणूनच मी तिला ओरडायचो, टोमणे मारायचो, लोकांसमोर तिची किंमत कमी दाखवायचो. पण या सगळ्याच्या आत, तिच्या नकळत, मी तिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो. माझं लग्न प्रेमविवाह नव्हतं. मला खरं तर प्रेमविवाह करायचा होता, पण आयुष्यात तशी कोणतीच मुलगी भेटली नाही. शेवटी आईवडिलांच्या पसंतीने लग्न ठरलं. तरुण वयात स्वप्न वेगळीच असतात. मला वाटायचं माझ्या आयुष्यात एखादी अप्सरेसारखी सुंदर, सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी बायको येईल. पण नशिबाने मला दिली सावळी, साधी, शांत स्वभावाची प्रिया. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात मी फारसा खुश नव्हतो. तिच्याकडे पाहून माझ्या मनात तक्रारच यायची. पण तिने कधीही माझ्या वागण्याबद्दल तक्रार केली नाही. मी तिला टाळायचो, ती मात्र प्रेमाने माझ्या आजूबाजूला राहायची. मी कारण शोधून भांडायचो, ती एका गोड शब्दात माझा सगळा राग शांत करायची. मी जितका तिच्यापासून दूर जायचा प्रयत्न करायचो, तितकाच तिच्या जवळ ओढला जायचो. सावळी असली तरी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. ती हसायची तेव्हा घर उजळून निघायचं. हळूहळू मी तिच्या प्रेमात पडत गेलो. ती फक्त बायको नव्हती, ती माझी मैत्रीण होती, माझी आधारवड होती, माझ्या आयुष्याची शांत सावली होती. घरातली सगळी कामं न कंटाळता करणारी, व्यवहारात ज्ञानात माझ्यापेक्षा कितीतरी पुढे असणारी, माझ्या आईवडिलांची मनापासून सेवा करणारी अशी ती होती. माझे आईवडील तिच्यावर रागावले की मी तिला बोलायचो. ती काहीच न बोलता कोपऱ्यात बसून रडायची. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र कालचं सगळं विसरून हसत मुखानी नवीन सुरुवात करायची. तिचं ते हसणं मला वेड लावायचं. आमच्या लग्नाला आज 25 वर्ष पूर्ण झाली असती. त्या दिवशी मी ठरवलं होतं, आज तिला सगळं सांगायचं. आज पहिल्यांदाच तिच्यासोबत प्रेमाने बोलायचं, तिचे आभार मानायचे. ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. संध्याकाळी तिच्या ऑफिससमोर थांबायचं, मग चौपाटीवर फिरायचं, हॉटेलमध्ये जेवायचं, तिला आवडणारं आईस्क्रीम खायचं आणि शेवटी एक सुंदर पर्स तिला भेट द्यायची. एका हातात गुलाब, दुसऱ्या हातात चॉकलेट घेऊन मी तिच्या ऑफिससमोर उभा राहिलो. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, ती आलीच नाही. मनात चिडचिड होत होती, पण आज राग करायचा नाही असं ठरवलं होतं. 9 वाजता मी थेट ऑफिसमध्ये गेलो. ऑफिस बंद होत होतं. ऑफिस बॉय म्हणाला, इथे प्रिया नावाची कुणीच काम करत नाही. मला वाटलं हा मूर्ख खोटं बोलतोय. तेवढ्यात ऑफिसचे प्रमुख आले. त्यांनी मला आत बोलावलं, पाणी दिलं आणि अत्यंत शांत आवाजात म्हणाले, तुम्ही स्वतःला सावरायला हवं. प्रियाबाईंचं निधन 24 वर्षांपूर्वी झालं आहे. त्या एका वाक्याने माझं आयुष्य पुन्हा कोसळलं. मला आठवलं, लग्नानंतर अवघ्या महिन्याभरात जुलैच्या एका पावसाळी दिवशी प्रियाचा वाढदिवस साजरा करण्याच्या नादात माझाच बेफिकिरीपणामुळे ती अपघातात गेली होती. मोटरसायकल, पावसात भरलेले खड्डे, अचानक आलेली बस आणि एका क्षणात सगळं संपलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सॉरी म्हटलं आणि माझं जग थांबलं. त्या दिवसानंतर मी जिवंत राहिलो, पण जगलो नाही. तिच्या आठवणींमध्येच अडकलो. वर्ष उलटली, पण माझ्या मनात ती रोज ऑफिसला जात होती, रोज घरी परत येत होती. मी आजारी झालो होतो हे मला कळलंच नव्हतं. त्या ऑफिसमधील एका संवादाने मला वास्तवाची जाणीव करून दिली. दुसऱ्या दिवशी मी मानसिक आजारात तज्ज्ञांकडे गेलो. त्यांनी मला शिकवलं, दुःख रडून मोकळं करायचं असतं, त्याला मनात जपायचं नसतं. भूतकाळ बदलत नाही, पण वर्तमान बदलवता येतो आणि वर्तमान सुधारलं तर भविष्य सुंदर बनू शकतं. आज 3 वर्षांनंतर मी बरा झालो आहे. प्रियाच्या आठवणी अजूनही माझ्यासोबत आहेत, पण आता त्या मला वेदना देत नाहीत, प्रेरणा देतात. 60व्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभा राहून मी नवीन सुरुवात नावाचा एक क्लब सुरू केला आहे, जिथे वयस्कर लोक हसतात, खेळतात, वाचतात, समाजासाठी काहीतरी करतात. कारण शरीर जरी म्हातारं झालं तरी मन तरुण ठेवणं आपल्या हातात असतं. माझी वेडी प्रिया अजूनही माझ्या मनात आहे. ती मला रोज सांगते, जग, हस, लोकांसाठी काहीतरी कर. वेडी ती नव्हतेच, वेडा मीच होतो, तिच्या प्रेमासाठी.
आणि आयुष्य असेपर्यंत राहीन